नमस्कार, मी प्रेमानंद शानबाग, शारदाश्रम विद्या मंदिर माजी विद्यार्थी समूहातर्फे आपले वरिष्ठ माजी विद्यार्थी डॉक्टर अरुण रानडे, वय वर्ष 76 आणि बॅच 1966 यांची मुलाखत घेण्यासाठी पनवेलला त्याच्या निवासस्थानी आलेलो आहे. डॉक्टर अरुण रानडे हे MBBS आणि MS जे जनरल सर्जन आहेत आणि बरीच वर्ष त्यांनी सेवा केलेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी आणि सध्या ते पनवेल येथील सिप्ला फाउंडेशनच्या कंपनी जी आहे तिथे फॅक्टरी मेडिकल ऑफिसर म्हणून टाटा गंगाला काम करायचं. ओके. तर मी प्रश्न सुरू करतोय. डॉक्टरांचा आवडता विषय रक्तदान या विषयावर त्यांना मी पहिला प्रश्न विचारतो. डॉक्टरांनी स्वतः आजपर्यंत बऱ्याच वेळा केलेल्या आहे, 163 वेळा त्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि त्यांचा हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. तर पहिला प्रश्न मला तोच विचारायचा आहे डॉक्टर, की रक्तदान कोण करू शकतं आणि किती अंतराने रक्तदान करू शकतो? प्रश्न चांगला आहे. त्याच्या आधी मी रक्तदानाकडे कसं वळलो ते सांगतो. सायन हॉस्पिटलमध्ये मी जेव्हा MS करत होतो त्यावेळेला प्रॅक्टिस करण्याकरता ऑपरेशन्स मिळायला पाहिजे. बॉस लोकांकडनं आपल्याला केस आज ही केस तू कर असं सांगितलं गेलं पाहिजे. त्याच्या आता पेशंटला तयार करणं म्हणजे रक्त तयार लागायचं त्यावेळेला. रक्ताची बाटली असल्याशिवाय अनेस्थेटिस्ट भूल द्यायचे नाही. तर मग असं आणि त्यावेळेला तिथे एक आमच्याकडे मेडिकल सोशल वर्कर होती, मिस डेव्हिड म्हणून. आता ती मिस टॉड्रोज वगैरे आहे, पण शी वॉज माय लाईक मदर टेरेसा. शांतपणे ती असं काम करायची. ते बघून मी प्रोत्साहित झालो होतो आणि तेव्हापासून मी रक्तदानाला सुरुवात केली. माझा पहिला रक्तदानाचा अनुभव सांगतो. मी सहकार दादरला राहायचो. तिथे 71चं युद्ध संपलं बांगलादेशचं. त्यानंतर 26 जानेवारी 1972 साली पहिला रक्तदान शिबिर अरेंज केलं. त्याच्याकरता मग जागा पाहिजे. त्यावेळेला गाड्या होत्या पण गॅरेजेस काय 3-4च गॅरेजेस होते. एक डोळ्याचे डॉक्टर होते, त्यांच्या घरी गेलो विचारायला की तुमचं गॅरेज मिळेल का, रक्तदानाचं शिबिर 26 जानेवारीला ठेवायचं आहे. ते म्हणाले आता डोळ्याच्या डॉक्टरचा रक्ताशी काही संबंध नसतो. ते म्हणाले इथं तर संपलं, आता कशाला रक्तदान करायचं आहे. तर त्यांची बायको आपण ओरडली, देऊन टाकावं, त्या निमित्ताने आपलं गॅरेज साफ होईल. असं करून ती पहिलं रक्तदान शिबिर तिथे झालं. त्याच्यानंतर आतापर्यंत 300च्या वरती रक्तदान शिबिरं घेतली आहेत. मी स्वतः 163 वेळा रक्तदान केलंय आणि रात्री अपरात्री कोणीही कधीही रक्ताकरता फोन केला तर मी प्रयत्न करतो आणि रक्त पुरवण्याचा प्रयत्न करतो. आता एक उदाहरण म्हणून सांग, त्याला AB निगेटिव्ह ब्लड पाहिजे होतं. ओके. 4 बाटल्या. ओके. मी ऑस्ट्रेलियामध्ये. AB निगेटिव्ह इज अ व्हेरी रेअर ग्रुप. पण मी 5 मिनिटात माझ्या कॉन्टॅक्ट थ्रू ऑस्ट्रेलियामध्ये बसून पनवेलमध्ये रक्त अरेंज करू शकलो. ही मोठी गर्वाची म्हणजे गर्व से कहो. डॉक्टर पुढचा प्रश्न तू विचारतो की रक्तदान कोण करू शकतो, म्हणजे त्याला काय नियम अटी वगैरे आहेत का? 18 वर्षावरील व्यक्ती वयाच्या 65 वर्षापर्यंत रक्तदान करू शकते 3 महिन्यातून एकदा. आता 3 महिने हा काळ का, तर लाल पेशींचं जे हे आहे आयुष्यमान आहे ते 90 दिवसाचं आहे आणि म्हणून 90 दिवसांनी म्हणजे 3 महिन्यानंतर तुम्ही पुन्हा रक्तदान करू शकता. हे रक्तदानाबद्दल झालं. पण आता रक्ताचे जे 12 घटक आहेत त्यातले आपल्या हिंदुस्थानामध्ये 4 घटक वेगळे करता येतात. त्याला प्लाझ्मा फेरेसिस म्हणतात. त्यावेळेला एका बाजूने रक्त काढलं जातं, मशीन मधनं फिरवलं जातं, त्यातल्या प्लेटलेट्स वेगळ्या काढल्या जातात, म्हणजे बिंबिका म्हणतात त्याला, आणि उरलेलं रक्त परत तुम्हाला तुमच्या शरीरात टाकलं जातं आणि हे तुम्ही 3 दिवसातून एकदा करू शकता. आणि असं एक हे केलं की 8 रक्ताच्या बाटल्यांमधनं जेवढा आपल्याला प्लेटलेट्स मिळतील तेवढ्या त्या एका याच्यामध्ये मिळतात. त्याला सिंगल डोनर प्लेटलेट म्हणतात. हे खूप उपयोगी असतं. मल्टिपल डोनर्स करणं येण्यापेक्षा एका माणसाकडनं आलेल्या प्लेटलेट्स जास्ती उपयोगी पडतात. सर पुढचा प्रश्न करू शकतो. आता सध्या डायबिटीस हा रोग भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि वेगवेगळ्या वयाच्या लोकांना तो होतोय. तर डायबिटीसचे शरीरावर नेमके परिणाम काय होतात हे तुम्हाला थोडक्यात सांगा. डायबिटीस हा एक सायलेंट किलर आहे. कारण तपास केल्याशिवाय केव्हा तुम्हाला जर काही तुमच्या शरीरात काही वेगळं आढळलं
आणि तुम्ही डॉक्टरकडे गेला नाहीत आणि डॉक्टरने रक्त तपासलं नाही तर तोपर्यंत तुम्हाला लक्षात पण येणार नाही की तुम्हाला डायबिटीस आहे. त्यामुळे डायबिटीस आणि त्याच्याच जोडीला ब्लड प्रेशर आम्ही म्हणतो दे आर द सायलेंट किलर्स. त्यामुळे वर्षातून एकदा निदान 35 वर्षानंतर एकदा तरी रक्ताचा तपास शुगर करता म्हणून करून घ्यावा. हल्ली HbA1c म्हणून करतात, तो 3 महिन्याचा ऍव्हरेज तुम्हाला देतो आणि त्याचे काही हे त्याची मापक आहेत. त्या मापकाप्रमाणे तुम्ही प्री डायबिटिक आहात की डायबिटिक आहात किंवा सिव्हिअर डायबिटिक आहात हे कळतं, त्याप्रमाणे ट्रीटमेंट चालू करतात. आणि याचं महत्वाचं कारण म्हणजे चेंज इन लाईफस्टाईल. आपलं सगळंच बदललंय. बैठं काम आणि कोविडच्या काळात वर्क फ्रॉम होम आणि जेवण खाण हे सगळं बदललंय. आपण जास्त बाहेरचं जेवतो, हॉटेलमध्ये जेवतो, घरचं पौष्टिक खाणं कोणी खात नाही. मध्यंतरी 1 वर्ष सिप्लामध्ये नसताना प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये काम करण्याची वेळ आली. सगळी लहान मुलं घरातले पैसे चोरून किंवा पेन आणायला पेन्सिल आणायला दिलेल्या पैशामधनं बाहेरचं सगळं खायचे. फुरफुरे सगळं काय ते अतिशय ज्याच्यामध्ये काहीही पौष्टिक पदार्थ मिळत नाहीत अशी मुलं खातात आणि सगळी अशी बारीक किरकिरी आणि मग सतत आजारी. तर डायबिटीसमुळे शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम होतात? चांगले प्रश्न आहे. डायबिटीस हा शरीरातल्या प्रत्येक भागावरती परिणाम करतो. डायबिटीसमुळे होतं काय, शुगर वाढते शरीरातली, शुगर कंट्रोलमध्ये राहत नाही. आपण खाल्लेलं जे सगळं अन्न असतं, मग मांस, मच्छी, मटण किंवा व्हेज नॉनव्हेज, ते सगळं लिव्हरमध्ये गेल्यानंतर, यकृतामध्ये गेल्यानंतर त्याचं साखरेत रूपांतर होतं आणि ही साखर शरीरातल्या प्रत्येक पेशीला ऊर्जा म्हणजे पेट्रोल सारखी पुरवली जाते आणि तिथे त्याचा वापर होतो. डायबिटीस मध्ये काय होतं, हे जी साखर तयार होते आणि सेल पर्यंत जाते, हे जे कंट्रोल जे असतं ते पॅन्क्रियास मध्ये अल्फा सेल्स म्हणून असतात, बीटा सेल्स, त्या इन्सुलिन तयार करतात आणि ते इन्सुलिन तयार न झाल्यामुळे आपल्याला डायबिटीस होते. त्यामुळे मग काय होणार तर रक्तवाहिन्या, आपलं जे त्याचा डायमीटर आहे तो अरुंद होतो, त्यामुळे रक्तपुरवठा होत नाही, नो डॅमेज होतो, म्हणजे काय म्हणतात संवेदना वाहून येणारे जे आपले मज्जातंतू आहेत, मज्जारेतू, त्यांना त्रास होतो, इन्फेक्शनचे प्रमाण वाढतं. कारण जसं आपल्या शरीरातल्या पेशींना शुगर चांगली आहे तसं बॅक्टेरिया व्हायरसेस करता पण चांगली आहे. त्यामुळे डायबिटिक न्यूरोपॅथी, डायबिटिक अथेरोस्क्लेरोसिस आणि डायबिटिक इन्फेक्शन हे सगळं होऊ शकतं. पुरुषांमध्ये एस्पेशली सांगायचं झालं तर म्हणजे फोनवरनं पण डायबिटीस डायग्नोज करता येतो आणि मी बऱ्याच वेळा केलेलं आहे. पेशंट सांगतो की आजपर्यंत शिश्नावरची समोरची चामडी मी सहज मागे येऊ शकत होतो, पण गेले 3-4 दिवस ती एकदम कडक झाली आणि मागे जात नाहीये. म्हटलं तुम्ही ब्लड शुगर चेक करा आणि अनलेस प्रूव्ड अदरवाईज इट इज डायबिटीस. पुढचा प्रश्न, थायरॉइडचा हल्ली खूप आपण ऐकतो की थायरॉइडचा त्रास होतो लहान मुलांना, महिलांना, पुरुषांना, सगळ्यांना. तर थायरॉइडची नेमकी कारणं काय? तर थायरॉइड हा खरं स्त्रियांमध्ये जास्त होतो. पुरुषांमध्ये मी आतापर्यंत 5-6 पुरुषच बघितले असतील की ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे, पण बायकांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्या मेंदूमध्ये पिट्युटरी ग्रंथी आहे. ही पिट्युटरी ग्रंथी अनेक प्रकारचे स्त्राव तयार करते, जे आपल्या शरीरातल्या ज्या एंडोक्राईन ग्लॅन्ड्स म्हणतो आपण, की ज्यांच्यातले स्त्राव डायरेक्ट रक्तात जातात, रक्तवाहिन्यातून न जाता डायरेक्ट रक्तात जातात, त्याला एंडोक्राईन ग्लॅन्ड म्हणतात, त्याच्यावरती ऍक्शन करतात. आता महिलांमध्ये सुद्धा बघा, दर महिन्याला मासिक पाळी येते, त्यामुळे काय होत असतं, हॉर्मोन्सचे चेंजेस होत असतात. ते हॉर्मोन पिट्युटरी चेंजेस झाल्यामुळे ते चेंजेस थायरॉइडवरती पण काम करतात आणि मग थायरॉइडचे प्रमाण जे आहे ड्युरिंग प्युबर्टी इन लेडीज, प्युबर्टी, प्रेग्नन्सी आणि मेनोपॉज या 3 वेळेला थायरॉइड ग्रंथींचा त्रास महिलांमध्ये जास्त होतो आणि जनरली हायपोथायरॉइडिझम असतं, म्हणजे थायरॉइड सिक्रेशन्स कमी होतात. मग हायपोथायरॉइडिझम झाल्यामुळे माणसाचे रिफ्लेक्सेस स्लो होतात, वजन वाढतं, जे डायटिंगने पण कमी होत नाही, अंगाला खाज येणं वगैरे असे आजार होतात. सर, लहान असताना आपण ऐकतो की कशाला इन्फेक्शन झालं की टॉन्सिल्स झाले ते काढून टाका, डॉक्टर जेव्हा म्हणायचे. आज डॉक्टरांचं काय म्हणणं आहे त्या विषयावर? टॉन्सिल्स हे काय आहेत, आपल्या घशाच्या इथले हे बॅक्टेरिया कॅच करण्याकरता म्हणतो ना आपण सेंट्री, जसं हे असतो गार्ड असतो, तसे ते गार्ड आहेत ऍक्च्युली.
आणि ते बॅक्टेरियाशी लढाई करतात आणि म्हणून त्यांना सूज येते. त्यामुळे प्रत्येक वेळेला ते काढलेच पाहिजे असं नाही. पण कधी कधी ते एवढे मोठे होतात की दोन बाजूचे दोन्ही टॉन्सिल्स एकत्र येऊन त्याला आम्ही किसिंग टॉन्सिल्स म्हणतो, ते एकमेकांना किस करतात. मग अशा वेळेला अन्न गिळायला वगैरे पण त्रास होतो. आणि हे जर वारंवार होत असेल तर मग ते काढावे. सर आता सध्या आणखी एक याचा विषय नेहमी लोक चर्चा करतात, फॅटी लिव्हर. फॅटी लिव्हर. फॅटी लिव्हरचं काय? फॅटी लिव्हर हे परत एकदा आपल्या फॉल्टी डाएटमुळे झालेलं आहे आणि एक्सरसाइज नसल्यामुळे झालं. त्यामुळे आणि फॅटी लिव्हर तुम्हाला असं कळणारच नाही अनलेस यू डू सोनोग्राफी. सोनोग्राफीमध्येच तुम्हाला फॅटी लिव्हर आढळतं. आणि त्याच्यावरती एकदम सिंपल औषध आहे, व्हिटॅमिन ई गोळ्या, ई व्हिटॅमिनच्या गोळ्या, इव्हिऑन म्हणून मिळतात 400 मिलीग्रॅम. त्या रोज एक खाल्ली आपण तरी तुम्हाला फॅटी लिव्हर पासून त्रास होणार नाही. सर आता आणखी एक प्रश्न आहे, म्हणजे जो कॉमन आजार आहे अपेंडिक्स. बऱ्याच मुलांना सुद्धा किंवा महिलांना सुद्धा तो अपेंडिक्सचा त्रास कधी कधी होतोच. तर अपेंडिक्स आपल्याला त्रास आहे आपण कसं आपल्याला कळणार ते? बरोबर आहे. आता अपेंडिक्स म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. लहान आतडं आणि मोठं आतडं जिथे एकमेकांना मिळतात तिथे एक छोटंसं ऑफशूट असतं, त्याला अपेंडिक्स म्हणतात. सगळ्या लोकांना अपेंडिक्स आहे. पण नॉनव्हेज खाणाऱ्यांमध्ये आणि किंवा तुम्हाला आधी सर्दी ताप खोकला आला असेल तर तेच इन्फेक्शन अपेंडिक्स होऊन जातं आणि अपेंडिक्सला सूज येते. अपेंडिक्सची क्लासिकल लक्षणं असतात, म्हणजे आधी तुम्हाला ताप येतं, पोटात दुखायला लागतं, नंतर ताप येतो, नंतर व्हॉमिटिंग होतं. पेन फर्स्ट, व्हॉमिटिंग नेक्स्ट आणि फिवर लास्ट, असे 3 ट्रायड आहेत ते अपेंडिक्स. आणि सुरुवात होते अम्बिलिकसच्या इथे म्हणजे नाभीच्या इथे, आणि नंतर ते राईट साईडला, राईट आयलॅक फोसा जे म्हणतो आपण त्याला, त्या बाजूला दुखायला. आणि मग सोनोग्राफीमध्ये तुम्हाला ते कळतं की ते अपेंडिक्सच्या इथे सूज आलेली आहे. आणि मग लवकरात लवकर ऑपरेशन केलेलं चांगलं. माझं स्वतःच अपेंडिक्स ऑपरेशन झालेलं आहे आणि हे जनरली नॉनव्हेज खाणाऱ्यांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे. आणि पण त्या अपेंडिक्सच्या दुखण्यावर फक्त ऑपरेशन हेच औषध, हेच उपाय आहे. म्हणजे समजा आता अॅक्यूट अटॅक आहे आणि अॅक्यूट अटॅक आल्यावर तुम्ही वेळेवर डॉक्टरकडे गेला नाही तर कधी कधी तिथे अपेंडिक्सचे आजूबाजू आतडी चिकटतात आणि गाठ तयार होते, त्याला आम्ही अपेंडिक्युलर ऍब्सेस म्हणतो. अशा वेळेला मग 6 आठवडे थांबायचं, ते आधीचं आता जे इन्फेक्शन झालंय ते रिझॉल्व्ह होऊ द्यायचं आणि मग ऑपरेशन करायचं. त्याच वेळेला जर ऑपरेशन केलं तर त्या कधी कधी जास्त रक्तस्राव वगैरे होऊ शकतो, किंवा त्याला दुसरी ऑप्शनल शेअरिंग ट्रीटमेंट आहे. आता अॅक्यूट अटॅक आलाय, तुम्ही त्याला अँटीबायोटिक्स द्या, त्याला बरं करा, त्याचं पेन आणि फिवर कमी करा. पण ते जर पेन खूप जास्त आहे, संबंध पोटामध्ये ते विष पसरलंय, तर इमिजिएट ऑपरेशन करावं लागतं. नाही तर 6 आठवड्याने तुम्ही ऑपरेशन करू शकता. त्याला ऑप्शनल शेअरिंग लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणतात. आणखी कॉमन आपण नेहमी ऐकतो की हर्निया. हर्नियाचं काय, हर्निया झाला आहे हे कसं ओळखावं आणि त्याच्यावर चांगले उपाय कोणते? आता हर्निया म्हणजे तुमच्या डोक्यात आहे तो फक्त आपल्या जांघेमध्ये होणार, पण हर्नियाचे अनेक प्रकार आहेत. हर्नियाची डेफिनेशन अशी आहे की एखादा अवयव किंवा अवयवाचा भाग एका कॅव्हिटीतून म्हणजे शरीरातल्या एका पोकळीतून दुसऱ्या पोकळीमध्ये नॅचरल किंवा अननॅचरल ओपनिंग मधनं जेव्हा बाहेर जातो किंवा एका पोकळीतून दुसऱ्या पोकळीत जातो त्याला हर्निया म्हणतात. म्हणजे आपला कॉमन हर्निया म्हणजे इन्व्हायरल हर्निया तो आपल्या जांघेमध्ये होतो. त्याचं कारण असं आहे की आपल्या ज्या टेस्टीज आहेत पुरुषाच्या शरीरातल्या, त्यांचं उगम किडनीच्या खालती आहे आणि गर्भाशयात असताना 8व्या महिन्यामध्ये त्या टेस्टीज हळूहळू खालती उतरतात आणि आपल्या याच्यामध्ये काय म्हणतात स्क्रॉटम, किंवा मराठी शब्द आता आठवत नाही पटकन, पण स्क्रॉटम मध्ये आणले जातात. हा जो पाथ आहे, हा पाथ टेस्टीज खालती उतरल्यानंतर बंद व्हायला पाहिजे. तो जर बंद नाही झाला तर त्याच मार्गातून आतडे खालती उतरतात, त्याला हर्निया म्हणतात. त्यामुळे हर्निया हा रोग नवजात अर्भकापासून ते पुढे कोणालाही होऊ शकतो. आणि उतार वयामध्ये जो होतो तो प्रोस्टेट ग्रंथी वाढल्यामुळे तुम्ही लघवी करता, जोर करता, किंवा आणखीन काही ऑब्स्ट्रक्टिव्ह युरोपॅथी असेल किंवा तुम्हाला जोर करून संडास करायची सवय असेल तर अपडाऊन मसल्स वीक झाल्यामुळे कधी कधी आतडी बाहेर येतात, त्याला पण हर्निया म्हणतात. हे झाले इन्व्हायरल हर्निया. दुसरा हर्निया आहे जिथून अन्ननलिका आपल्या छातीतून पोटामध्ये उतरते, डायफ्रॅम म्हणजे
श्वेतपटल त्या ओपनिंग मधनं सुद्धा कधी कधी आतडीवरती जातात. त्याला हायटस संज्ञा म्हणतो. त्यामुळे जेवताना वगैरे त्रास होऊ शकतो. आणि हरणीला फक्त ऑपरेशन हाच उपाय आहे. हो, बाकी त्याला काय दुसरा उपाय नाही. आणि तुम्ही मेडिसिन काय घेऊन या बरोबर. medicine मेडिसिन बंद होणार नाही. आणि काही लोकांमध्ये गैरसमज आहे की व्यायाम करताना लंगोट वापरा. लंगोट वापरल्यामुळे हर्निया तुम्हाला प्रिव्हेंट करता येत नाही. पूर्वी होतं ते ट्रस वापरा वगैरे, पण तसं होणंच शक्य नाही, कारण ते मुळातच कन्जेनायटल आहे आणि तो डिफेक्ट आहे. आता या भिंतीतली वीट पडली तर तिथे वीटच लावायला पाहिजे ना, नुसतं हे लावून काही होणार नाही बाकीचे. त्यामुळे हर्नियाला ऑपरेशन आता लॅप्रोस्कोपी पण करतात. अच्छा. तर